मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. माझ्या बऱ्याचशा प्रेक्षकांनी दर्शकांनी मला फोन करून करून विचारलं की अहो डॉक्टर तुमचे गेल्या 2 महिन्यामध्ये एकही व्हिडिओ आलेला नाही. तर काही कौटुंबिक धावपळीमुळे आणि माझ्या व्यस्त दिनक्रमामुळे मी ते शक्य झालं नाही आणि किंबहुना ज्या काही उलथापालथी राजकारणामध्ये चालू होत्या ह्या आपण उघड्या डोळ्यानं सगळा तमाशा बघत होतो. त्यामुळे त्याच्यावर बोलण्याचं सुद्धा मला ते गैर वाटायला लागलं की याच्यावर तरी काय मत व्यक्त करावं. असो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे अजितदादा पवार घात की अपघात. अजितदादा पवार घात की अपघात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला नव्हे देशाला खूप मोठी हळहळ त्या गोष्टीची वाटली की महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. विमान अपघात 28 जानेवारी 2026 रोजी बारामती या ठिकाणी झाला आणि त्यात दादांचं दुःखद निधन झालं. त्याबद्दल सर्वप्रथम मी नामदार अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि अत्यंत दुःख झालं मला या गोष्टींचं. महाराष्ट्राची राजकारणाची पोकळी भरून लवकर आगामी काळामध्ये निघणार नाही इतपत मोठी हानी महाराष्ट्राची झालेली आहे. मी घात की अपघात याच्यावर अनेक प्रकारचे व्हिडिओज आपल्याला युट्यूबवर बघायला मिळतील. मी त्या खोलामध्ये जाणार नाहीये. मी हा सर्वस्वी प्रश्न घात अपघात की म्हणण्याची सुद्धा गरज नाही. घात किंवा अपघात हा प्रश्न मी सर्वस्वी माझ्या दर्शकांवर आपल्यावर सोडतो. फक्त एक मतदार म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य लाखो कोट्यावधी नागरिकांना जे काही प्रश्न पडलेले आहेत त्याच्यावर मी थोडा वेगळ्या अँगलनं प्रकाश पाडू इच्छितो. मित्रांनो बघा, अजितदादांचं विमानाचं जी घटना घडली दुर्दैवी ती घडली आहे 28 जानेवारी 2026. विमानाचा शोध लागला तो 1903 मध्ये. राईट बंधू आपल्याला माहिती आहे, राईट बंधूंनी पहिलं विमान तयार केलं आणि जे उडवलं गेलं ते डिसेंबर महिना असावा तो डिसेंबर 2003 अमेरिकेमध्ये उडवलं गेलं आणि पहिलं सुस्थितीत जे उडवता येईल आणि पुन्हा लँड करता येईल असं विमान 1905 मध्ये विमान उडवलं गेलेलं आहे. पहिल्या महायुद्धामध्ये विमानाचा वापर झाला. पहिल्या महायुद्धामध्ये इटलीनं खूप छान विमानं बनवली. हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब काही असे हातानं नेऊन किंवा रणगाड्याद्वारे नेऊन किंवा ट्रक मधून नेऊन ठेवलेले नाहीयेत. विमानातूनच ते बॉम्ब टाकले गेलेले आहेत. जर विमानांच्या बाबतीमध्ये फार मोठी प्रगती झालेली आहे आणि हा अपघात होतो याचं मला फार वैषम्य वाटतं. इनफॅक्ट 1932-33 साली जी एअरफोर्स नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतःच उभारलं होतं, आझाद हिंद सेनेचं स्वतःची विमानं होती. नेताजी सुभाषचंद्र बोस विमानातून प्रवास करत होते. बरं, त्यावेळेच्या युट्यूबवर तुम्हाला आजही बघायला मिळतील त्यावेळेच्या धावपट्ट्या सुद्धा बघा आपण. इंडियन एअरफोर्स भारतामध्ये विमानाचं म्हणजे लढाऊ विमानांचा जो वापर आहे हा ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांनी एक सपोर्ट सिस्टीम म्हणून तयार केलेलं इंडियन एअरफोर्स 1932 ला स्थापन झालंय. विचार करा ना, जवळपास 80-85 वर्षापासून भारतामध्ये विमानाचा वापर होतोय. पंडित नेहरू विमानातून प्रवास करत होते. फ्रान्सला गेले, पॅरिसला गेले, इंग्लंडला गेले. पंडित नेहरूंनी पण विमानाचा वापर केला. आपल्याला सगळ्यात आठवत असेल राज कपूरचा प्रसिद्ध रशिया दौरा झाला होता. 56-58 साली ते रशियाला गेले होते. त्यामुळे विमानांचा वापर सर्रास होत होता. असं कुठलं विमान त्या काळामध्ये अपघातग्रस्त झालंय? आणि एवढंच काय, इंग्लिश जे हॉलिवूडचे सिनेमा आहे त्याच्यामध्ये बघा ना, आपण त्या धावपट्ट्या आणि हे सगळं दिसतो. आपण डोळ्यानं बघू शकतो ना काय प्रतीच्या धावपट्ट्या होत्या. आता लढाऊ विमानांना काय प्रतीच्या धावपट्ट्या असतात. किती म्हणजे तिथे धावपट्टी असेलच असंही सांगतात ना. अक्षरशः गवताळ भागामध्ये सुद्धा विमानं ती उतरवली जात होती. आपण बघतोय ना इंग्लिश सिनेमांमध्ये बघा ना.
आपल्या एअरफोर्सची तर म्हणजे मध्ये विमानाचा भाग आणि वरती आणि खाली त्याचे पंख आणि त्याला सपोर्ट दिलेले दोन बाजूला अशी विमानं उडत होती आणि अजितदादांचं एवढं अद्ययावत विमान कोसळावं याचं आश्चर्य नाही का वाटत? म्हणजे मला एक सामान्य नागरिक म्हणून ह्या गोष्टींचं आश्चर्य खरोखर वाटतंय की 2026 मध्ये महाराष्ट्रासारख्या सगळ्यात प्रगत राज्य देशातलं सगळ्यात प्रगत राज्याचा उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने त्याचा अंत व्हावा ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे काही व्हिडिओ झालेत की हा अमुक असू शकतो तमुक असू शकतं. अर्थात खासदार शरदचंद्रजी पवार यांनी पहिल्या दिवशी त्याच्यावर पडदा पाडला की हा अपघात आहे प्युअरली आणि घातपात वगैरे नाही. अर्थात तो त्याच्यातून पुढे तपासांती गोष्टी पुढे येतील, पण तपासाच्या गोष्टी तरी कुठे पुढे येतात? त्या अहमदाबादला विमान अपघात झाला, त्याचं कुठं काय समोर आलंय अजून? ते ब्लॅक बॉक्स मिळतं, ब्लॅक बॉक्स मध्ये सगळे खुलासे होतात, पण मग आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना कधी कळणार नक्की? त्याची काही यंत्रणा शासनानं उभारलीच पाहिजे. अजितदादांचं विमान ज्यावेळेस कोसळण्यापूर्वी त्यानं संपूर्ण घिरट्या घातलेल्या आहेत आणि घिरट्या घालेपर्यंत त्याला धावपट्टी दिसत नाहीये, तोपर्यंत दोन वैमानिक होते विमानामध्ये, दोघांमधलं संभाषण किंवा दादांचा सुद्धा आवाज त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे. आणि तो जनतेला कधी ऐकायला मिळणार वस्तुस्थिती? हे बाकी कोर्टामध्ये अगदी त्याला हाय प्रोफाईल जजेस त्याच्यावर नियुक्त केले जातील किंवा काय, किंवा त्याच्यातले जे तंत्रज्ञ आहेत त्यांनाच फक्त हे बघायला मिळणार, ऐकायला मिळणार. आमच्यासारख्या लोकांना कधी ऐकायला मिळणार की नेमकं झालं तरी काय? हे खरं तर ह्याचे खुलासे जाहीर व्हायला पाहिजे. ह्या असली माहिती म्हणजे माणूस जीवानिशी गेलाय, आमचा आवडता माणूस जीवानिशी ज्या ठिकाणी गेला त्यांचे खुलासे व्हायलाच पाहिजेत आणि ते जाहीर व्हायला पाहिजेत. त्या ब्लॅक बॉक्स मधलं नेमकं बोलणं काय झालंय समजायलाच पाहिजे. अहो 1959 मध्ये 1959 मित्रांनो विचार करा, 1959 तब्बल जवळजवळ 40 आणि 65 66 वर्षांपूर्वी युरी गागारिन हा पहिला अंतराळवीर होता. युरी गागारिन रशियाच्या अंतराळामधून रशियाच्या स्पेस शटल मधून गेलेला युरी गागारिन 108 तास स्पेस मध्ये, म्हणजे जिथे विमानं उडतात तो नाही, त्याच्या कित्येक किलोमीटर वरती अंतराळामध्ये स्पेसमध्ये जिथे पूर्ण वजन विरहित अवस्था असते अशा अवस्थेमध्ये युरी गागारिन 108 तास राहून परत पृथ्वीवर ऐच्छिक स्थळी उतरलेला आहे. नील आर्मस्ट्रॉंग हा ऍस्ट्रॉनॉट अमेरिकेचा पहिला माणूस की ज्यानं चंद्रावर पाऊल ठेवलंय 1969 साली. जवळपास 57-58 वर्ष झाली या घटनेला, कित्येकांचा जन्मही झाला नसेल. जर नील आर्मस्ट्रॉंग त्यावेळेस कुठले कॉम्प्युटर होते, कुठले मोबाईल होते सांगा ना, कुठले सीसीटीव्ही होते? ना त्यावेळेस कॉम्प्युटर होता, ना मोबाईल सारखी काही यंत्रणा होती. जे होते ते सिनेमाचं शूटिंग करणारेच कॅमेरे होते. पत्रकारांकडे काही अद्यावत मोठे कॅमेरे, अगदी असे खांद्यावर घेऊन जायचे कॅमेरे, म्हणजे एव्हिडन्स जरी गोळा करायचे म्हणजे तरी असल्या प्रकारचे कॅमेरे होते. आता प्रत्येक क्षणाचं शूटिंग, दादा आले, दादा निघाले, दादा घरातून निघाले, दादा विमानतळावर पोहोचले, दादा विमानात बसले, दादा उतरले. मग उतरले तर त्या धावपट्टीवर बारामतीच्या कॅमेरे नसावेत? ती अशी केवढी मोठी धावपट्टी आहे आणि त्या धावपट्टीच्या जवळच कोसळलं विमान. मग त्याचं एक व्हिडिओ जो आलेला आहे की कुठल्या तरी पेट्रोल पंपाच्या बाजूनं, पेट्रोल पंपाच्या एका कॅमेऱ्यावरून बारामतीच्या त्या धावपट्टीच्या दिशेनं एक कॅमेरा योगायोगानं लागलेला होता आणि तिथे धमाका झाला आणि एकदम ब्लास्ट होऊन त्याचे धुराचे लोट उधळले, हे फक्त बघायला मिळालं. त्याच्या ते अर्ध्या भागात पत्र्याचं एक शेड दिसतंय सीसीटीव्ही मध्ये. एका कुठल्या तरी शेतकऱ्याच्या मुलीनं विमानाचा ॲबनॉर्मल आवाज येतोय, खूपच जास्त आवाज येतोय म्हणून तिनं मोबाईलमध्ये, पंढरे वगैरे कुठल्या भागातली मुलगी आहे तिनं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलंय. पण ऍक्च्युअली विमान पडतंय कसं किंवा काय त्याचं कोणाकडेच शूटिंग नाहीये. पण त्या धावपट्टीवर कॅमेरे कसे नाहीत याचं आश्चर्य वाटतं. त्याही पेक्षा महत्वाची, एवढा सगळं जे तांडव, मृत्यूचं तांडव देशानं बघितलं की दादांसह इतर 5 जण सुद्धा त्याच्यामध्ये, 2 पायलट, ती पिंकी माळी म्हणून त्यांची त्या एअर होस्टेस सारखं काम करणारी जी सर्वंट होती त्या एअरलाईनची, ती दादांचे असिस्टंट जाधव म्हणून पोलीस, यांचं सुद्धा निधन झालं त्याच्यामध्ये. मग त्या एअर स्ट्रीपवर, धावपट्टीवर सीसीटीव्ही कॅमेरे नसावेत? आणि सीसीटीव्ही कॅमेरे कशाला 24 तास त्याचं रेकॉर्डिंग हवंय? अलीकडे कॅमेरे असे आहेत, आता वाघांना जे कॅमेरे बसवले जातात तर ते म्हणजे वाघाचं
नंबरिंग करण्यासाठी, संख्या मोजण्यासाठी जंगलामध्ये अनेक ठिकाणी कॅमेरे बसवतात, पण वाघ सदृश ज्यावेळेस पुढे येईल, त्याच्या जवळपास त्याच्या रेंजमध्ये येईल, त्याच वेळेस तो कॅमेरा ऑपरेट होतो आणि त्याच वेळेस त्याचं शूटिंग काढतो किंवा फोटोग्राफ घेतो. त्याच्यामुळे तर वाघांची संख्या मोजता येते. अशा प्रकारचे कॅमेरे जंगलामध्ये वापरले जातात. ते डे नाईट दिसू शकतात त्याच्यामध्ये. मग ह्या धावपट्टीवर कॅमेरे का नव्हते? हा माझ्यासारख्या सर्वसामान्य मतदार म्हणून पडलेला मला प्रश्न आहे. यापेक्षा आणखीन एक सकृत दर्शनी जी गोष्ट निदर्शनास येते ती सगळ्या चॅनलनं सांगितलेली. मी कुठलीही नवीन माहिती सांगत नाहीये. मी विमानांचा इतिहास सांगितला की इतकी वर्ष विमानं 100 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला. 1903 ला पहिलं विमान उडालेलं आहे राईट बंधूंचं. 1905 ला विमानाचा अधिकृत वापर सुरू झाला. पहिल्या महायुद्धात विमानं वापरली जर्मनीनं आणि सगळ्या देशांनी दुसऱ्या महायुद्धात विमानं वापरलेली आहेत. असं काय करता? एवढ्या सहजासहजी माणूस जातो आपला म्हणजे कसं काय? सकृत दर्शनी जो एक गोष्ट सांगण्यात येते, सगळ्या टीव्ही चॅनलनं, सगळ्या मीडियाजनं, सगळ्या युट्यूबर्सनं एक गोष्ट सांगितली की त्या पायलटला एअर स्ट्रिप दिसली नाही, धावपट्टी दिसली नाही धुक्यामुळं. मग ते विमान उडायलाच परवानगी का दिली? बारामतीमध्ये ही गोष्ट तर खरं तर हातच्या कंकणाला आरसा कशाला? म्हणजे धावपट्टीवर दादा निघालेत 8:10 सकाळी 28 तारखेला, 28 जानेवारीला, आणि ते 8:39 ला 20 मिनिटामध्ये ते बारामतीमध्ये पोहोचलेत, बारामती जवळ. आणि त्या धावपट्टीच्या भोवती त्या विमानाने घिरट्या घातल्या आणि 8:50 ला अपघातग्रस्त झालं ते विमान. मग या म्हणजे 20 मिनिटामध्ये जो माणूस मुंबईवरून उडून बारामतीमध्ये पोहोचणार आहे, त्या धावपट्टीवर निरीक्षण करायला रेल्वे फाटकांवर जे अशिक्षित गार्ड म्हणून काम करतात त्यांनी कधी रेल्वेचे अपघात होऊ दिले नाहीत. अशिक्षित गार्ड ज्यांना कुठलं जेमतेम 4वी-5वी शिक्षण झालेले आतापर्यंत ते गार्ड होते. बऱ्याचशा फाटकांवर अजूनही देशभरामध्ये गार्ड वापरले जातात. ते गार्ड इमानइतबारी ड्युटी करतात. त्यांना ते रेल्वेचं टायमिंग पाळतात. संदेश वहन करायला तुम्हाला, मी स्वतः कलकत्ता एअरपोर्टवर 2008 साली कलकत्त्यावरून सकाळी निघालो होतो 9 वाजता. त्या पायलटनं विमानामध्ये आम्हाला बसू दिलं आणि नंतर सांगितलं की विमान उडू शकत नाही कारण समोर धावपट्टीवर धुकं आहे खूप आणि समोर दृश्यमानता कमी आहे. 2 तास आम्ही त्या विमानामध्ये बसून होतो. मग बसवलंच का अगोदर? हाही प्रश्नच होता. पण 2 तास त्या विमानामध्ये बसून राहायला लागलं. असो, तो काही त्यांचा नियम असतील किंवा तुम्हाला संधी मिळताच तुम्ही इथून टेक ऑफ करायचंय. परंतु धुक्यामुळे दिल्लीला कितीतरी विमानं बंद होतात किंवा रेल्वे कितीतरी कॅन्सल होतात धुक्यामुळं. तसं जर धुकं बारामतीमध्ये होतं तर बारामतीमध्ये त्या धावपट्टीचं संरक्षण करण्यासाठी काही यंत्रणा आहे की नाही? कोण ना कोणतरी असेल ना तिथं. एअरपोर्ट आहे, ते विमानतळ आहे, छोटं विमानतळ आहे. 4-8 लोक तरी सरकारची तिथे कामाला असतील ना. मग त्यांनी निघतानाच सांगायचं ना की निघूच नका तुम्ही, किंवा निघाले तर ठीक आहे तुम्ही पुण्याला उतरा. धुकं आहे म्हणून त्या विमानाला धावपट्टी दिसत नाही, ही फार मोठी चूक आहे, गंभीर चूक आहे. जर धुकं आहे आणि ते दिसत नाही या कारणासाठी जर ते विमान क्रॅश झालं असेल ना, तर हा सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा या लोकांवर दाखल व्हायला हवा. कारण हातच्या कंकणाला आरसा कशाला? त्याला कुठल्या सॅटेलाइट मधून बघायचं धुकं आहे का? समोर डोळ्यांना दिसतंय धुकं आहे. त्या विमानाला परवानगीच तिकडून निघायचीच परवानगी द्यायला नाही पाहिजे की नाही इथं धुकं आहे, हे विमान तुम्ही जास्तीत जास्त पुण्यापर्यंत आणा, तिथून पुढे गाडीनं बाय रोड किंवा हेलिकॉप्टर मधून या नंतर. एवढी साधी सोपी गोष्ट होती. एका माणसाचा, जो माणूस या 12 कोटी महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयावर राज्य करतो, अशा माणसाचा अंत ज्या पद्धतीने झाला त्याच्यामधून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. जसे की आपल्या तिन्ही लष्करांचे जे प्रमुख होते बिपिन रावत, त्यांचं हेलिकॉप्टर, एवढ्या व्हीआयपी माणसाचं हेलिकॉप्टर त्या डोंगराच्या चारी बाजूने वेढलेल्या डोंगरांच्या दक्षिण भारतामध्ये चारी बाजूने डोंगर आहेत आणि तिथे हेलिकॉप्टर ते उतरवायचं होतं तिथल्या मिलिटरी स्कूलमध्ये. जर धुकं आहे आणि कारण काय सांगितलं की त्या हेलिकॉप्टरला परत जाणं एवढं फ्युएल त्याच्यामध्ये नाहीये, त्याच्यामध्ये तेवढं इंधन नव्हतं, त्यामुळे ते उतरवणं क्रमप्राप्त होतं. अशा कंडिशन मध्ये जर आपल्या बिपिन रावतांचा अंत झाला, ते अहमदाबादचं प्रवासी विमान, एवढं मोठं बोईंग विमान कोसळलेलं आहे. परंतु एवढ्या मोठ्या व्हीआयपीचं विमान ज्या प्रकारे बारामती सारखा अगदी कोरडा ठणठणीत परिसर आहे, दुष्काळी तालुक्यामध्ये पुरंदर, बारामती हे इंदापुरी दुष्काळी तालुके आहेत. एवढ्या कोरड्या ठणठणीत तिथे काही जंगल नाही, काही नाही. त्या एअरपोर्टच्या भोवती सुद्धा जंगलामध्ये वेढलेलं नाहीये ते.
कोरड्या ठणठणीत भागामध्ये एअर स्ट्रीप दिसली नाही आणि धुक्यामुळे जर ती दिसली नसेल तर याच्यामध्ये मानवी चूक नक्कीच आहे आणि ती त्या जागेवर जी काम करणारे लोक आहेत यांच्याकडून चूक आहे. दुसरं आणखीन काय म्हणणार, आमच्यासारख्या हळहळ वाटणाऱ्या मतदारांना याचं प्रचंड दुःख होतं, रोज दुःख होतं, रोज आठवण दादांची होते. दादांच्या अनेक ठिकाणी फ्लेक्स लागलेले आहेत, अनेक ठिकाणी म्हणजे मोबाईल सकाळी उघडलं की दादांचं दर्शन होतं. त्यामुळं ही माझ्यासह कोट्यावधी महाराष्ट्रीयांना च्या काळजाला प्रचंड वेदना देणारी घटना होऊन गेली. दादा आता तुमच्याबद्दल श्रद्धांजली व्यक्त करण्या व्यतिरिक्त किंवा तुमच्या निधनाचं बद्दल हळहळ व्यक्त करण्या व्यतिरिक्त आमच्यासारख्या सामान्य मतदारांच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. धन्यवाद.